Hi guys, are you enjoying the FIFA World Cup? We are enjoying it so much that we have not slept for a single hour in these 2 weeks. But it's already the knockouts. And कळणारच नाही की कधी फायनल होते आणि आता 20 जुलै येते आणि संपतंय because it's already the round of 32 now. Even with 48 teams, it feels that it's started and ended so fast. Yes, and our trophy is back. प्रत्येक क्षण नॉकआउट मधला हा ट्रॉफीच्या जवळ जाणार आहे किंवा ट्रॉफी पासून लांब जाणार आहे. True that, but remember we did some predictions that we always do, and in that I feel we score, we self score ourselves some 80 or या 70% marks. Yes, even माझ्याकडे आहेत, मी इकडे लिहिलेलं. सो आपण वर्षभर क्लब फुटबॉल फॉलो करतो, त्याच्यामुळे क्लब फुटबॉल मधले स्टार आपण रिलेट करतो वर्ल्ड कपच्या फील्डमध्ये. सो आपण रिअल मॅड्रिडचा स्टार गुलेर आणि हे सगळं बघतो. तो टर्कीकडनं खेळत होता. क्वालिफाईंग मध्ये त्यांनी चांगले असिस्ट केले, गोल मारले, पण वर्ल्ड कप मध्ये टर्की काय फिकेच पडले. हम्म. कोरियाने खूप डिसअपॉइंट केलं. आपण लास्ट टाइम 4 वर्षापूर्वी कतारला बघितलं होतं कोरिया आणि जपानने काय हम्म. सॉलिड खेळलं होतं, पण दिस टाइम अराउंड कोरियन डिसअपॉइंटेड अँड उरुग्वे two-time champion, blah 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 blah, and again Real Madrid player Valverde and all. So कुठेच नव्हते उरुग्वे. सो दॅट वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग. आणि हे तुम्हाला रिअल मॅड्रिड प्लेयर्स नाही परफॉर्म करतात हे खूप आवडतं ना. फॉर्मर रिअल मॅड्रिड प्लेयर्स असू देत किंवा करंट रिअल मॅड्रिड प्लेयर्स असू देत, यू हॅव दॅट स्मर्क इन यू वेन यू से. म्हणजे हेच आता समजा कोण असेल बारसाचा प्लेअर खेळला नाही खेळला एवढा फरक नाही पडणार, डॅनी ऑल्मो वगैरे ठीक आठवतच आहे. नाही भारताचा प्लेअर नाही खेळला असं होत नाही. आणि तो फॉर्मर रिअल मॅड्रिड प्लेअर म्हणजे सो हिपोक्रेसी आर आहे, यू हिपोक्रेसी आहे. इंडिकेटिंग टुवर्ड्स somebody else? It's Okay, see, चलो बाय. it's so easy. It's so easy. Messi fans are Ronaldo haters, and Ronaldo fans are just No. Ronaldo fans. ना ना बट वेट, आपण हॅशटॅग रिस्पेक्ट आहे आपला फाईन, त्याच्या पुढे 100%. जाऊन नो 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 बट लिसन, धिस वर्ल्ड कप हॅज गिव्हन अस अ व्हेरी 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 स्ट्रॉंग मेसेज की या टॉक्झिक सोशल मीडियापासून आपण बाहेर राहू. सो इतकं हेट्रेट पसरवलेलं आहे. सो जस्ट शट खरंय, दॅट टॉक्झिक सोशल मीडिया अँड कम बॅक टू खरंय. द ड्रॉज अँड द वर्ल्ड कप, द हम्म. ब्युटिफुल गेम प्लेड ऑन द ग्राउंड. Yeah. So with all the memes, all the trolling, with all the reshares, and with all the viral stuff that is going on, I think one moment that went viral and that touched all our hearts and that proved that football is more than just a beautiful game, which was the moment of a country with a population of 5 lakhs, and they proved themselves on the global stage. आणि त्यांचा एक परफॉर्मन्स, ऍक्च्युली तिन्ही नाही, their one performance got them on the global map. Everyone knew who they were, which is Cape Verde. आणि त्यांचा 40 वर्षाचा गोलकीपर वोझिना इतका फेमस झाला. त्याच्या आईची ती इमोशनल स्टोरी फेमस झाली. द नेक्स्ट मॅच इज मॉम वॉज देअर टू वॉच हिम प्ले. अँड आय थिंक दीज आर द स्टोरीज दॅट फिफा वर्ल्ड कप गिव्स अस, राईट? लास्ट टाइम इट गेव अस मोरॉको and Yeah, Morocco's absolutely. dream run. Yeah. And this time, I think it gave us Cape Verde's dream, like a small nation with big dreams going to challenge बिग the आणि defending बिग हार्ट champions now. ऍक्च्युअली. या हीच तर गंमत आहे बेसिकली. हे सगळे स्टार्स वगैरे आपण बघतोय, म्हणजे रोनाल्डो, मेसी, एम्बापे, केन, हालांड सगळे गोल मारतात बँग 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 बँग. पण त्याच्या जोडीला बाकी हे सगळे, कोणी 17 वर्षाचा आहे, कोणी काय 40 वर्षाचा आहे, हे सुद्धा वर्ल्ड कप इज लाईक Correct. ब्युटिफुल अँड क्रेझी विथ ऑल दिस स्टफ. अँड Hmm. नाव अगेन बॅक टू द वर्ल्ड कप ट्रॉफी विथ नॉकआउट्स. Yeah, totally. Just a disclaimer to the people who are watching. We are enjoying the World Cup, but from our respective cities. And this is our best attempt to do some banter, some fun discussions, and to get to who is winning the trophy and become prediction pundits ourselves. And we can't fight face to face, नाही but पण we will भैया, fight online. पण मला काहीच कळत नाही. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, तीन तीन जर कंट्रीज मध्ये वर्ल्ड कप होतोय, तर 2 सिटीज मधनं आपण बॅटर नक्कीच करू पण शकतो. सो यार, हे मग काय. प्रिडिक्शन करण्याच्या आधी मला एक प्रश्न आहे खूप मोठा. फिफा हा, प्रेसिडेंट एकाच वेळेला सगळीकडे कसं जातोय? त्याचे क्लोन्स असतील बहुतेक, मला वाटतंय. सो ते असे मलाही प्रत्येक वाटतंय कंट्रीला की ते जर्मनीच्या मॅचच्या ग्रुप स्टेजेसच्या मॅचला हाऊ कॅन ही बी सीन ॲट टू प्लेसेस? आय मीन, इज दॅट मॅजिक ऑर व्हॉट?
म्हणजे आपण म्हणजे तर मी आता हे इतकं इझिएस्ट करतोय आपण. लोक कुठच्या कुठे आहेत आता, वेगळ्या प्लॅनेटवर आहे असं वाटतंय फिफा वर्ल्ड ऍब्सोल्युटली कप. नाही. मी झुरिचला फिफा म्युझियम मध्ये बघितलं, ती ओरिजिनल ट्रॉफी होती. नंतर आपण WFS ला स्पेनला बघितलं, एक फिफाची ट्रॉफी होती. अजून या जेद्दाला बघितलं तर WFS एशियाला तिथे एक ट्रॉफी होती. माहित नाही ते इन्फंटिनो ते असतीलच ते 3-4 क्लोन. असतील, असतील. But just one more question before we start our rapid fire and banter, which is ki this is one World Cup which is now like expanded with 48 teams. And आपण जे युरोपियन जायंट, साऊथ अमेरिकन, लॅटिन अमेरिकन हेवी वेट्स आणि जे सगळे नावाजलेले कंट्रीज आहेत ज्यांनी जिंकलेलं आहे, ऑल बिग नेशन्स आर परफॉर्मिंग. All big होय. players are also या. performing. So येस. I think before this World Cup, एक्सेप्ट वन और एक्सेप्ट हाफ वन. प्लीज एव्हरीवन हॅज परफॉर्म. या काय या सॉरी रेकॉर्ड सॉरी. होता, म्हणजे हॅशटॅग रिस्पेक्ट जर आपण म्हणतो, तर रोनाल्डो इज द फर्स्ट प्लेयर टू स्कोर ॲट 6 डिफरंट वर्ल्ड कप्स. म्हणजे 41 वर्षाचा व्यक्ती. वोझीना आपण त्याला एकदम 40 वर्षाचा, त्यांनी स्पेनच्या अगेन्स्ट 7 सेव्ह केले आपण बोलतो. बट 41 year old रोनाल्डो प्लेइंग इन इज 6th वर्ल्ड कप अँड स्कोरिंग अ गोल नीड्स टू बी अप्रिशिएटेड प्लीज. पण त्यातले 3 पेनल्टी वरती आहेत. एनिवे चल. चला, तर मुद्दा में पॉइंट बी इज दॅट ऑल बिग टीम्स अँड ऑल बिग प्लेयर्स हॅव परफॉर्म. आणि मुद्दा माझा हा होता की या वर्ल्ड कपच्या आधी ना मला माहिती नव्हतं की हाऊ विल आय फील अबाउट 48 कंट्रीज playing. 48 teams performing in the World Cup with so many groups and with duplication and with so many matches हो going on हो at हो a point. म्हणजे ते हो जितकं ओव्हरवेल्मिंग होतं तितकंच एक्साइटिंग होतं. आणि सगळे दिवसेंदिवस फक्त त्याच्याच बद्दल बोलत होते. हो हो. अँड I had so many friends of mine texting me on the group saying they low-key like the 48 team World Cup because they are नाही seeing मी पण all म्हणजे big countries performing, right? या मी पण कन्फेस करेन, म्हणजे अगदी खुल्या मनाने कन्फेस करेन की मी त्यावेळेला म्हणायचं की ग्वाटेमाला आणि होंडुरास ही मॅच कोण बघणार आहे. पण काल रात्री जागून सगळ्या मॅचेस बघितल्या. ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया ही जी मॅच झाली ना, म्हणजे 1-1, 2-1, 3-1 झाली आणि लास्ट मिनिटला अल्जेरिया क्वालिफाय झाली. नाही तर इराण, कोरिया वगैरे हे सगळे लाईनीच होते. हा. त्या काय बेस्ट ऑफ 3 बंद जायला. हम्म. पण म्हणजे अल्जेरिया आणि काय ऑस्ट्रिया, एकही प्लेअर माहिती नसेल कोणाला अल्जेरियाचा जर महारेस सोडला तर. ऑस्ट्रेलियाचा माहितीये डेव्हिड आलाबा, ऑस्ट्रिया. मॅड्रिड कडनं खेळायचा. हा. आय आय एनिवे चलो बॅक टू मॅड्रिड. बट नाउ बॅक टू ड्रॉज, रॅपिड या. फायर, नॉकआउट्स. बूम. Perfect. So the first match is South Africa versus Canada, and without a doubt, the host nation Canada is going through. Yeah, Copy. soccer. They are playing a crazy soccer. Yeah. Ah, who's going to round of 16? Canada is. Canada. Yes. The next is Brazil versus Japan. And let हा. me tell you, ओके. Baba हा. is a Brazil fan, okay? तर त्याचं हेड काय म्हणतं आणि हार्ट काय म्हणतं हे जाणून घेऊयात जरा. हेड आणि हार्ट दोन्ही ब्राझील आहे. पण त्याला बिग 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 आता आपण AI आणि स्पोर्ट्स अनालिटिक्स वगैरे काय 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 बोलतो. सो या सगळ्या AI आणि स्पोर्ट्स अनालिटिक्स वाल्यांचं आहे, दिस इज द मुवमेंट. हीच मॅच आहे. ब्राझिलियन विल बी फॉल्टरिंग ऍट अ व्हेरी अर्ली स्टेज, असं AI आणि प्रिडिक्शन आहे. स्पोर्ट्स अनालिटिक्सचं त्यांचं प्रिडिक्शन आहे. कदाचित तीच ती मॅच आहे, खरंय. कारण त्यानंतर ब्राझीलला काही नाहीच आहे, डायरेक्ट सेमीफायनल आहे. सो माहित नाही आता ही ब्राझील जपान आहे. सो हेड म्हणतंय ब्राझील, हार्टही म्हणतंय ब्राझील. समुराई वर्सेस तांबा. सो पण आहा, ब्राझील. वा, अमेझिंग. खरंय, रोहित शर्माची बायको जशी सगळे फिंगर्स क्रॉस करून बसते ना, तसं मला वाटतं ऑल द फॅन्स, ब्राझिलियन फॅन्स इन द वर्ल्ड आर गोइंग टू क्रॉस ऑल देअर फिंगर्स अँड गिव्ह ऑल देअर होप्स टू अँसेलॉटी. आपण कतारमध्ये बघितलं जपान कसे म्हणजे काही करायच्या आत गोल मारतात आणि दे आर लाईक स्टँडसी साफ करतात. सो क्यूट गाईज आहेत यार, पण अनफॉर्च्युनेटली ब्राझील खरंय. समोर नको होते. खरंय. त्याच्यानंतर तर या. इट्स गोइंग टू बी अ क्रेझी नाईट आउट, which is Germany versus Paraguay. I don't think there is any doubt Germany is going through, right? Perfect. मग then is या. Netherlands versus Morocco. Interesting match होणार आहे.
नेदरलँड जपान सारखीच मॅच होणार आहे, बट आय गो विथ नेदरलँड. मी पण जाईन हॉलंड बरोबर. मोरोक्को आपण बघितला आहे काय खेळते ते ब्राझील बरोबर. पहिली हम्म. मॅच सॉलिड खेळले. सो हम्म. बँग बँग मॅच आहे, पण अगेन हॉलंड, नेदरलँड. परफेक्ट. हा, नेक्स्ट इज आयव्हरी कोस्ट वर्सेस नॉर्वे. स्ट्रेट अवे नॉर्वे. Not straight away, but Norway. नाही इथं अगेन हालांड वुड बी दी की की अँड ट्रम्प कार्ड. सो अमेरिकेत ट्रम्प त्यांनी कार्ड नाही रेस्ट पण म्हणायचो. केलं हालांड ना वुड बी द की. या त्यांच्या रेस्ट पण मेन केलेलं आहे प्लेअरना. त्यांनी. या पण आयव्हरी कोस्ट आपण आधी पण बघितलं होतं, लीग मध्ये बघितलं होतं, ग्रुप्स मध्ये बघितलं होतं की दे आर लाईक चांगले खेळतात ते. खूप सुंदर पासिंग करतात, फिनिशिंग चांगलं आहे. बट स्टील नॉर्वे. परफेक्ट. फ्रान्स स्वीडन. फ्रान्स. काय टिपिकल युरोपियन बॅटल आहे, बोर आहे. फ्रान्स. फ्रान्स. डन. आणि क्वालिफिकेशन मध्ये नेशन्स कप मध्ये इतके वेळा सगळे युरोप एकमेकांशी खेळताना बघतो ना. सो काय टिपिकल 1-0 फक्त झाली तरी मला हा. आश्चर्य नाही वाटणार. बट फ्रान्स. एम्बापे. मेक या मेक्सिको इक्वेडॉर. मेक्सिको. मला काय माहिती यार, इक्वेडॉर वाटतं. ती मला वाटतं पेनल्टीजला जाईल कदाचित. हम्म. कारण इक्वेडॉरचं ग्रेट, आणि इक्वेडॉरनी सगळं कोपा अमेरिका आणि त्याच्यामध्ये परत परत आपण तेच सांगतो की ब्राझीलला हरवलं, अर्जेंटिना हरवलं, उरुग्वेला हम्म. हरवलं. तो खूप ते असे ऑर्गनाइज आणि असे चिवट आहेत ते. दे आर व्हेरी गट्सी आणि असे. सो कदाचित, आणि मेक्सिकोला तशी फायर पॉवर नाहीये. सो होस्ट आहेत वगैरे सगळं मान्य आहे, पण आय डोंट नो, एक्स्ट्रा टाइम पेनल्टी वाटते यायला. हू देन? मेक्सिकोचा होस्ट. मेक्सिको. या चलो ओके. मेक्सिको. नेक्स्ट इंग्लंड कॉंगो. कम ऑन. इंग्लंड. इंग्लंड. डन. डन. बेल्जियम सेनेगल. सेनेगलला आपण डार्क हॉर्स म्हणलं होतं, पण त्यावेळेला सादिओ माने खेळला नाही, अनफॉर्च्युनेटली इंज्युअर्ड होता. इथं सुद्धा ऑफलेट बेल्जियम लास्ट मॅच चांगले खेळले. ग्रुपमध्ये तेच पहिल्या 2 मॅच म्हणून. घाण खेळले. सो मी एक्सपिरियन्सचा फायदा देईन बेल्जियमला. मलाही बट सेनेगल वाटतंय, बट इवन आय थिंक आय गो विथ बेल्जियम. हो यार, आपण खूप नाही, टू बी ऑनेस्ट विथ यू, वी आर व्हेरी बायस अबाउट ऑल दीज बिग नेम्स आणि त्यांचे नेम आणि ट्रू फेम. दॅट. आणि अगेन वी वॉच देम थ्रू ऑल दीज बिग क्लब कडनं आपण त्यांना बघतो. म्हणजे मला अजून आठवतंय एडन हजार्ड रिअल मॅड्रिड कडनं खेळतानाचा बेल्जियमचा होता. सो पण या. त्यांनी बेल्जियमला कधी जिंकून नाही दिलं. सो हा 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 हा. हार्ट सेज सेनेगल, हेड सेज बेल्जियम. परफेक्ट. पण मग बेल्जियम. बेल्जियम. युएसए बॉस्निया हेर्झेगोविना. सगळे आपण होस्ट पाठवूच पुढे. पण मला बोस्नियाचं क्रेडिटेबल यार. बॉस्निया आपण होतं. म्हणजे इटलीला नाही, हरवलं म्हणतोय, पुढे 100%. हरवलं, पण बट द होम नाही. ऍडव्हान्टेज युएसए. दॅट वॉज युअर युएसए. नॉकआउट. या या ना, बट आय एम इन लव्ह विथ युएस सॉकर. आणि ते सुंदर म्हणजे लयबद्ध, टिपिकल शब्द आहे मराठीतला, तो खेळतायत आणि ते दे आर ऑन सॉन्ग. सो युएसए. स्पेन ऑस्ट्रिया. स्पेन. हा, स्पेन. इझी. या. 3-1 वगैरे. त्यानंतरची पोर्चुगल क्रोएशिया. हेड हार्टचा मुद्दाच इथे सगळा कॉन्फ्लिक्ट आहे. बट स्टील पोर्चुगल. पोर्चुगल आहे. म्हणजे हार्ट गोज विथ काय मॉड्रिच. आणि परत अगेन गोइंग बॅक टू द हिस्ट्री, स्पेन आणि क्रोएशिया बघितली, नेशन्स लीग फायनल टायब्रेकर पर्यंत गेली होती. त्याच्या आधी स्पेननी 5-2 वगैरे मारलं होतं फ्रान्सला. सो त्या स्पेनला जे फुल फोर्स मध्ये होते, क्रोएशियानी दे स्ट्रेच देम टू एक्स्ट्रा टाइम टायब्रेकर. यू नेव्हर नो. आणि अगेन आपण बघितलं होतं की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पोर्तुगीज प्लेयर्स आणि टीम्स ऑन पेपर सॉलिड आहेत एक से एक. पण ते खूप लवकर, एक एन्झायटी त्यांना खूप आहे, खूप लवकर डेस्परेट होत आहेत ते. सो 2-3 मूव्ह झाल्या, गोल नाही झाला किंवा मिस केले की खूप डेस्परेट होत आहेत ते. कदाचित क्रोएशिया एवढी बॅलन्स साईड आहे. दे आर लाईक वॉर किड्स, दे आर सीन द वॉर. म्हणजे जोकोविच आणि मॉड्रिचच्या स्टोरीज होत्या की वरनं विमानं जात आहेत, शेलिंग होत आहे, बॉम्ब पडतायत, आणि दे आर प्रॅक्टिसिंग देअर. सो त्याच्यामुळे कदाचित तो खूप बॅलन्स आणि स्टेडी आणि स्ट्रॉंग बेस जो आहे ना क्रोएशियाचा, दॅट मे टेक देम थ्रू. बट 2-3 गोल झटकले पोर्तुगाली तर यू नेव्हर नो. अगेन पॉप्युलिस्ट चॉईस यार पोर्तुगाल. आणि हॅट्स ऑफ टू लुका मॉड्रिच.
टू टू फॉर्मर रिअल मॅड्रिड टीममेट्स मीट. मस्त दोन्ही कॅप्टन असतील, सो दोन्ही जसे आता परवा हामेस रॉड्रिग्वेज आणि रोनाल्डो हा किती भेटले. क्यूट फोटो होता तो. आणि खूपच. मला त्याच्या खालती कॅप्शन लिहायची वाटली की सॉरी डूड, माझ्यामुळे तू रिअल मॅड्रिडला नाही खेळू शकला. सो नाही तो, इट जस्ट टुक मी बॅक टू कॉलेज डेज मॅन. इट जस्ट टुक मी बॅक टू कॉलेज डेज हा वेन इट वॉज दॅट रिअल मॅड्रिड. 2014 हमारी थी वॉली ब्राजील वर्ल्ड कप. Amazing. But irrespective of all the love for Ronaldo, I feel it's time. High time नाही, it's time की त्यांनी प्रूव्ह करावं की तो कॅप्टन आहे फॉर अ रिझन. आणि आय थिंक तो ह्या टीम मध्ये आहे फॉर अ रिझन. अपार्ट फ्रॉम ऑल द ट्रोलिंग क्रिटिसिझम अँड एव्हरीथिंग, आय थिंक रोनाल्डो शुड प्रूव्ह इट टू हिमसेल्फ दॅट ही डिझर्व टू बी इन दिस वर्ल्ड कप. So I think it's just time for him to show up, man. And there is no better stage than showing up. Switzerland, Algeria. स्वित्झर्लंड. Switzerland, yes. Australia, Egypt. इजिप्त. Egypt. Perfect. इजिप्त. Huh. Now is the match. Defending champions versus best debutants. नाही काय man, काही Upset नाही चॉईसच होणार म्हणजे आहे, ऑफकोर्स. नाही होणार आहे. बट इतकं नाही म्हणजे. माहितीये वोझिना म्हणला होता की आम्हाला या वर्ल्ड कप हो. मध्ये खेळायचंय अँड आय वॉन्ट टू फेस अर्जेंटिना. म्हणजे आय डोंट थिंक दे कॅन मॅनिफेस्ट एनिथिंग हो. मोर देन दिस. बट स्टिल, नो मॅटर वेअर दे गो, ऍब्सोल्युटली. इट इज गोइंग टू बी their ड्रीम रन अँड लाईक अ milestone moment for any country. And kind या. of countries like us who wish to play in the FIFA World Cup, it's kind of like a milestone moment to show them ki yaar, येस. you can go ahead. And in this आणि expanded format, so you have the chance to go. they have achieved म्हणण्यापेक्षा they have created the history and now it's coming term with the reality. So मेसी Hmm. अर्जेंटिना अगेन्स्ट केप वर्डे अवघड वाटतंय. सो अर्जेंटिना. इंटरेस्टिंग विल बी टू सी हाऊ मेसी स्कोर्स अगेन्स्ट वोझिना. म्हणजे वोझिनानी जे स्पेन आणि हा. युरुग्वेच्या अगेन्स्ट जो स्ट्रेंथ दाखवला, आणि जे फॉर अ 40 year old आपण नॉयरला बघितलंय, आपण आपण खूप ॲलिसनला बघितलंय, एडरसनला बघितलंय, त्यांची स्विफ्टनेस आपण बघितलाय. सो त्याच्यामुळे इंटरेस्टिंग विल बी टू सी हाऊ ही चॅलेंजेस हिम मोर देन दॅट. थोडं हिस्ट्रीमध्ये जाईल. थोडं 1990 वर्ल्ड कप, त्यावेळेला 82 वर्ल्ड कप सॉरी, इटली जिंकले होते. दिनो झॉप ही वॉज देअर गोलकीपर. तोही असं 40-42 आणि ही वॉज द फर्स्ट गोलकीपर टू लिफ्ट द ट्रॉफी. सो परत हिस्ट्रीमध्ये झॉप आहे किंवा पीटर शेल्टन आहे इंग्लंडचा 86 वर्ल्ड कप, मॅराडोनानी येस. गोल मारला तो. सो हे सगळे काय 40s मधले गोलकीपरची एक लेगसी आहे. आणि वॉझिना लेटेस्ट ऍडिशन टू दॅट. आणि काय स्टँडिंग ओवेशन केप वर्देसाठी. डन. आणि आणि लास्ट. मेसीसाठी सुद्धा कन्झिक्युटिव्ह 8 मॅचला तो स्कोर करणार आहे वर्ल्ड कप मधल्या. अमेझिंग. अमेझिंग. ग्रेट. ओके. इझी ड्रॉ राईट ह्या साईडला. किती वाव. बघूयात हो. पुढे कसा हो. इझी येते. लास्ट इज कोलंबिया वर्सेस हो. घाना. घाना. सॉलिड कोलंबिया मॅच. पण. पण कोलंबिया मस्त पण मॅच आहेच होणार आहे. आहे. मस्त मॅच होईल. सेम ॲज कोलंबिया वर्सेस पोर्चुगल आपण बघितली. बँग बँग एंड टू एंड. 24 आणि काय 13, सो 37 शॉट्स. हायेस्ट या. शॉट्स बाय कोलंबिया 24 इन वर्ल्ड कप मॅच. सो सेम वे घाना. बँग बँग. परत देर इज वन क्रिटिकल पॉइंट. देर इज they need somebody to hold the midfield and somebody to anchor the whole team कोलंबियासाठी. If they are able to do that, अदरवाईज घाना आफ्रिकन नेशन आपल्याला माहिती आहे शेवटपर्यंत ते सोडत नाही. Interesting. So now we go to our round of 16. I have made our draws. हम्म. हम्म. It will be Germany versus France. नाही यार, फ्रान्स. हे क्रुअल आहे. हे क्रुअल हा. आहे. राऊंड ऑफ 16 ला हा ड्रॉ येणं क्रुअल आहे. आय क्विट. व्हॉट आय क्रिएट यार. सो इथं आय गो टू जर्मनी. कारण म्हणजे आपण पहिल्यापासून म्हणतो दे आर व्हेरी मच लाईक ते दुखावलेत ते इन वे की बॉस वर्ल्ड कप आहे जर्मनी आहे. नो बडी इज टॉकिंग अबाउट वर्ल्ड कप. सो फेवरेट नाही, अंडरडॉग नाही, म्हणजे कसल्याच बाबतीत जर्मनी बाबत कोणी बोलत नाहीये. सो जर्मनी ते ते दे फ्रान्स आर फॉर गोइंग मी. टू. नो ना जर्मनी.
दे आर लाईक सायलेंट किलर्स. आणि टिपिकल ऑटोमोबाईल जर्मनी आपण म्हणतो की इंजिन चालू आहे का बंद आहे कळत नाही यार, इतकं स्मूथ आहे. सो दॅट वुड बी अ क्रॅकर, टिपिकल युरोपियन क्रॅकर, बट आय विल गो फॉर जर्मनी. ठीक आहे, आपण एक हे करूयात, मी लिहून ठेवते, जर्मनी बाबा, फ्रान्स अनाया. पुढे जाऊन विल गो विथ जर्मनी, पण आपण हे करूयात. मग कॅनडा वर्सेस नेदरलँड्स. नेदरलँड्स. Netherlands. Okay. या Portugal, Spain. See, it's so unfair. It's coming so near. इट्स अगेन Spain. व्हर्च्युअल. इट्स अगेन व्हर्च्युअल एल क्लासिको, कारण स्पेन मध्ये सगळे बार्साचे प्लेयर आहेत, एकही मॅड्रिडचं नाहीये. पोर्तुगलमध्ये मॅड्रिडचा Okay. एक प्लेयर आहे. सो Salah. एक्स प्लेयर आहे. सो बट स्टील Ah, स्पेन. या Spain. Yeah. अगेन May अगेन द मेन रिझन everyone who टीम teases टीम me for, स्ट्रॉंग आहे. oh, no, everyone who teases me for being a Spain fan but still supporting Ronaldo and having two, three countries as my favorites, it's still Spain. नाही, पण अगेन त्या मॅच मधलं मी पुन्हा सांगतो की सगळेजण लमीन जमाल वगैरे सगळे बोलत बसतील जे काही आहे ते. पण मला त्या मॅच मध्ये गावी आणि पेड्री, आय वॉन्ट देम टू फ्रॉम बॉईज टू मेन, असं तो Yeah. एक मॅच्युअर्ड परफॉर्मन्स त्या मॅच मध्ये त्यांनी द्यायला पाहिजे. आणि तसा दिला तर आउटराईट स्पेन. But it will be a battle of the midfielders more so than the strikers. येस येस येस, कारण ऍब्सोल्युटली. मिडफील्ड मध्ये ब्रुनो कोण आणि गेम हो बनवतोय, त्याचा मस्त बॅटल हो. असेल तो. पण सिमॉन, उनाय सिमॉन आहे. सो या. अगेन ती कुबारसी आहे, 21 वर्षाचा डिफेंडर आहे. सो ते खूप समय छान आहेत, ते सगळे गुणी आहेत. USA, बेल्जियम. बेल्जियम. युएसए. युएसए. अरे यार, काय होम ऍडव्हान्टेज. नाही. ठीक आहे, फ्लो तरी मी फ्लो ऑफ बाबा द गेम. लिहिते. ओके. फ्लो ऑफ द गेम. ओके. त्यांचं अगेन द मोमेंटम इज विथ देम. आणि दे आर प्लेइंग सुपर. ड्रीम गेम. ड्रीम ब्राझील, टीम अँड नॉर्वे. ड्रीम गेम. ब्राझील, नॉर्वे, ब्राझील. नाही रे, नाही रे. नॉर्वे. हा म्हणजे हेड हार्टच आहे, हालंड वर्सेस नाही नाही. नेमार यार. ठीक आहे यार, परत अगेन आपण ठीक परत आहे, अगेन आपण स्टार्स. ब्राझील, बट वी आर जस्ट गोइंग विथ बिग टीम्स टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट नाही आय थिंक आपण. इथे इट्स स्ट्रेट फॉरवर्ड. खतरूड वायकिंग वर्सेस प्लेअर वाले सांबाज, मस्त मॅच होईल. सांबार. रेड अँड येलो. मेक्सिको वर्सेस इंग्लंड. 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 इझी ना. या या या. येस. बोर मॅच होईल अर्जेंटीन. ती, असं मला खूप वाटतंय. टिपिकल इंग्लंड स्टाईलची. बोर होऊन 1-2, 2-1 वगैरे अशी काहीतरी ती. अर्जेंटिना वर्सेस इजिप्त. अर्जेंटिना. अर्जेंटिना. काय आता न्यायचंय त्यांना सेमीफायनल पर्यंत, हे ठरलेलंच आहे तर. नाही नाही, अगेन स्ट्रॉंग स्ट्रॉंग साइड आहे, व्हेरी स्टेबल साइड हम्म. आहे, राईट फ्रॉम डिफेंडर टू मेसी. सगळ्या लेवलला ते, म्हणजे ओटामेंडी डिफेन्सला असेल, अल्वारेज असेल, लोटारो मार्टिनेज असेल, काय वर्करेट आहे त्यांचा. काय ट्रू दॅट. सगळीकडे झपाटल्यासारखे खेळतात. सो दॅट्स वाय अर्जेंटिना. घाना, स्वित्झर्लंड, घाना. आता आपण चाललोय क्वार्टर फायनलला, अह, जिकडे आपल्या ह्याच्यानुसार जर्मनी विल फेस नेदरलँड. जर्मनी. मी पण जर्मनी, बट अगेन AI अँड अनालिटिक्स आणि काय डेटा अनालिटिक्स आणि ते पंडित, दे हॅव ऑलरेडी सेड दॅट हॉलंड विल विन द वर्ल्ड कप. किंवा काय तुझे टॉप 4 जे कोणी आहेत फायनान्शियल सगळे कन्सल्टंट, त्या फर्म्सनी सुद्धा हॉलंडला सांगितलेलं आहे. सो आय डोंट नो, जर्मनी सायलेंट किलर. But I feel this side is fired up and they have nothing to lose because they were not even the contenders. So that's why they'll go all एक्झॅक्टली. out. Yeah. या प्रेशर नाही त्यांच्यावरती. Yeah. Second, Spain versus hosts USA. Spain, come on. टाइम स्पेन. स्पेन. तेच मला असं झालं, चुकून युएसए वगैरे म्हणतोस का काय. क्वार्टर फायनल 3, ब्राझील वर्सेस इंग्लंड. ही झाली तर खूप बोर मॅच होईल, नाहीतर 7-1 वगैरे होईल. हो. आहा. कोण ब्राझील. ब्राझील 7 मारेल? हो हो. विथ द काइंड हा, ऑफ, ब्राझील. हो, ब्राझील. विनिशियसनी इंजर नाही व्हायला पाहिजे फक्त. कारण तो ज्या प्रकारे ही जस्ट बॅम्बुझलिंग ऑल द डिफेंडर्स, नोबडी कॅन मॅच हिज पेस. इंग्लिश प्लेयर्स किती प्रीमियर लीग मध्ये खेळत असतील आणि नो अदर लीग कॅन मॅच द पेस ऑफ
the other leagues in Europe or anywhere else, I feel Vinicius is just the beast. And if he's fit, and if Neymar comes to form by then I feel England have no chance. इंग्लिश डिफेंडर आपल्याला माहितीये क्रॉस करतात, हेड करतात आणि ते त्यांना ते सगळं आहे म्हणजे ते Parking the bus. झोपती ते फॉर्मेशन करतील या. सो मधनं थ्रू पासेस त्या मधल्या ज्या फेंड्स आहेत त्या करून आणि अगेन मला पिकफोर्डला जरा टेस्ट झालेलं बघायचं मला खूप आवडतो Perfect. तो पिकफोर्ड इंग्लंडचा गोलकीपर. Hmm. सो त्याचं ती एक दोन सेव्ह त्याचे असतील चांगले. बट अगेन ब्राझील 3-1 वगैरे Brazil, जिंकावे होपफुली. nice. अर्जेंटिना वर्सेस घाना. अर्जेंटिना अर्जेंटिना आपल्याला आपले सेमीफायनलिस्ट मिळालेले आहेत. And they are all four सांग big बरं. teams, which is हा, Germany, Spain, हा, ब्राझील आणि हा, अर्जेंटिना. हा. सो या सेमीफायनल होतीये युरोपियन बॅटल वर्सेस लॅटिन अमेरिकन बॅटल. लॅटिन अमेरिकन बॅटल. ही आपण पेंडसे पंडितनी काढलेली ही सेमीफायनलिस्ट आहे. मला मला कतार मध्ये हे खरं चान्स होता. ब्राझील क्रोएशिया क्वार्टर फायनल होती ती जर ब्राझील जिंकली असते सेमीफायनल ब्राझील अर्जेंटिना झाली असती. पण मेसी वॉज हम्म. डेस्टिन टू लिफ्ट द कप. सो त्याच्यामुळे क्रोएशिया जिंकली ब्राझीलची. आता तो परत एल क्लासिको मुवमेंट आहे ब्राझील वर्सेस अर्जेंटिना. Yeah. So now your first semi-final will be Germany versus Spain. स्पेन. Head hard conflict there, but I'll go with Spain throughout. या या स्पेन स्पेन. And Brazil versus Argentina. अर्जेंटिना. Arey? So Spain versus Argentina. म्हणजे नाहीच, you want to go with Brazilian fans who say that Brazil will perform well under Carlo Ancelotti, but will they win the World Cup? कोपा अमेरिका वर्ल्ड कप क्वालिफायर्स असतील लॅटिन अमेरिकेतल्या त्याच्यामधले सगळे 5:30-6 वाजता उठून मॅचेस बघितल्या आहेत. खूप घाण मॅच होते. ब्राझील अर्जेंटिना स्पेशली घाण मॅच होते Hmm. आणि ते खूप रूड आणि म्हणजे असं रस्टी फुटबॉल खेळतात ते बघितलं जेवढं ना आपण ते. अर्जेंटिनाच्या मॅच मध्ये. इवन वी सॉ इन कतार अर्जेंटिना नेदरलँड सच अ स्कॅरी मॅच इट वॉज. अर्जेंटिना स्पेन फायनल. स्पेन. त्याचं नॅरेटिव्ह काय सांगू. पास्ट अँड फ्युचर ऑफ बार्सिलोना. सगळं तो मग तो फोटोच लावते मी आता हे आपण बोलत असताना. लमीन यमालला मेसी कुरवाळतोय बाळ असतानाचा. घूम फिर के तुम सब वही आ जाओ. बट स्पेन. नाही फॉर द फायनल आय विल लिव्ह इट. So is this, oh, he's leaving it open and oh my God, fill the blanks. For me, it's Spain. But is this the year, actually from last year, that everyone is doing the double? PSG did the double, RCB did the double. जरा अजून स्टॅट्स वा. बघूयात तर वर्ल्ड कप मध्ये इज अर्जेंटिना डुईंग द डबल ऍज पर ईस्ट पेनचे बेंगॉल प्रिडिक्शन्स. ईस्ट बेंगॉलनी पण डबल केलं त्यांनी. येस. IWL जिंकली वुमेन्सची नॅशनल लीग आणि ISL सुद्धा जिंकली. सो ईस्ट बेंगॉलनी सुद्धा डबल केलं. अमेझिंग. बट मला हा. स्पेन वाटतंय, बट वी कॅन लिव्ह इट अच्छा. ओपन फॉर पीपल टू कॉमेंट अँड टेल अस की त्यांचंही आपल्यासारखंच प्रिडिक्शन्स आहे का आणि मुळात कोण जिंकतंय. नाही आणि कोण जिंकतं आणि याच्यापेक्षा आम्ही एवढं सगळं हे रात्री बसून एवढी सगळी पानं सगळं लिहून तुम्हाला इन्स्टिगेट करतोय गाईज. हे आमचं हे असं आहे. सो तुमचं पण सांगा. This was our Painsays prediction special. So comment in the comment section below. बाय.